मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अंशुमन हा सुशला, स्वानंदी आणि समरची तक्रार करत असतो. तो म्हणत असतो, तू बघितलंस ना दादा माझ्यासोबत कसा वागतोय. मी कंपनीमध्ये आपल्या ऑफिसमध्ये एवढं सगळं काम करतो, पण त्याला मात्र माझी कसलीच किंमत नाही आहे आणि तो माझ्यासोबत खूप विचित्र पद्धतीने वागतोय. आणि तेव्हा ती म्हणत असते, नेमकं जिजू तुमच्यासोबत काय करतायत. तेव्हा तो म्हणत असतो, अगं तुला काय सांगू, हे जे काही सगळं वैभव तू बघतेस ना ते फक्त आणि फक्त माझंच आहे. या सगळ्या वैभवाचा फक्त आणि फक्त मी एकटाच वारसदार आहे. पण इथे दादाला ते सोडायचंच नाही आहे. तुला सांगू का, हे सगळं माझ्या डॅडनी उभं केलं होतं, पण ते सगळं काही इथे समरदादाने सगळं बळकावलं आहे आणि आज मात्र तो सगळ्या ह्याचा मालक आहे असं तो म्हणत असतो. पण खरा वारसदार तर मीच आहे. आणि तेव्हा मी तुला सांगतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपल्याला ही प्रॉपर्टी, ही संपत्ती मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्यालाच ही मालकी हक्क वगैरे मिळाला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना तेवढ्यातच ती म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता आपण हे सगळं व्यवस्थित त्याच पद्धतीने करणार आहोत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की इथे मल्लिकाने इथे हिला सुशला आतमध्ये बोलवलेलं असतं. आणि जेव्हा आतमध्ये बोलवलं जातं त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही मला का बरं बोलवलंय. तेव्हा ती म्हणत असते, अगं खूप महत्त्वाचं काम आहे. आज तुला मात्र इथे गिफ्ट मिळणार आहे ना, त्याकरिताच मी तुला इथे बोलवलं आहे असे इकडे ती बोलू लागते. वाव, मला गिफ्ट मिळणार आहे, पण हे बघ तुला गिफ्ट काय मिळणार आहे, तुला गिफ्ट काय द्यायचंय, ह्या गोष्टीचा आपण थोडासा विचार केला पाहिजे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलून झाल्यानंतर ती लगेचच म्हणत असते, हो चालेल ना, पण तुला असं कोणतंही तू गिफ्ट घ्यायचं नाही, समजलं का. गिफ्ट हे सुंदर असलंच पाहिजे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे काही जरी झालं ना तरी एक गोष्ट तू लक्षात ठेवायची आहेस. आणि इथे तुला काय मागायचं आहे गिफ्टमध्ये ते मी तुला सांगते. मग आता ती म्हणत असते, काय काय मागायचं काय आहे मी गिफ्टमध्ये. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, मी सांगते तुला काय मागायचं आहे ते. आणि आता मल्लिका म्हणत असते, मी जे सांगते ना तेच सगळं काही खाली करायचं, कारण फक्त दागिने आणि ह्या गोष्टी घेऊन तुला शांत बसायचं नाही आहे. लक्षात येते का तुझ्या सुष्मिता, तुला ह्या घरची मालकीण व्हायचं आहे. मग आता सुष्मिता म्हणत असते, अरे वा, खरंच, म्हणजे मला गिफ्ट पण भेटणार आणि मी म्हणेल ते सगळं काही मला मिळणार. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हो अगदी तू बरोबर बोलतेस, तुला बरंच काही काही इथे भेटणार आहे. काही जरी झालं ना तरी आपला हक्क, अधिकार ह्या सगळ्या गोष्टी अजिबात सोडायच्या नाही असं आता इथे ती स्पष्टपणे बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो समर हा फोनवरती आनंदसोबत बोलत असतो आणि आनंदसोबत बोलत असताना आज घरामध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे मी फारसं काही मीटिंगला वगैरे मला येणार नाही आहे असं सुद्धा आता इथे तो सांगत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर स्वानंदी येते आणि स्वानंदी म्हणत असते, राजवाडे. तेव्हा तो म्हणत असतो, काय झालेलं आहे स्वानंदी मॅडम, सगळं काही ठीक आहे ना. मग आता इथे ती म्हणत असते, नाही काहीच ठीक नाही आहे. मी आत्ता शुशच्या खोलीमध्ये गेले होते तेव्हा ती फार रडत होती. मला तर असं वाटतंय की ह्या मुलांनी भावनेच्या भरामध्ये लग्न केलं आहे आणि त्या लग्नामध्ये जर प्रेमच नसेल तर मग काय करायचं. मला असं वाटतंय की काहीतरी त्रास होतोय तिला. तेव्हा आता समर म्हणत असतो, असं काय करताय स्वानंदी मॅडम, त्या दोघांनी लग्न केलं आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टी तर होणारच ना, तुम्ही नका एवढा विचार करू. पण नाही ना, त्या लग्नामध्ये प्रेमच नसेल तर काय करायचं आहे. मग आता समर म्हणत असतो, पण आपलं तरी कुठे होतं प्रेम. आणि त्यानंतर काय असं म्हटल्याबरोबर समर मात्र शांत बसलेला असतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वानंदी म्हणत असते, सांगा ना राजवाडे, पुन्हा एकदा काय आपल्या लग्नाचं आणि त्याचबरोबर आपल्या नात्याचं काय. असं म्हटल्याबरोबर समर मात्र तिथे शांतपणे बसलेला असतो. त्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा, एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अशा पद्धतीने तुम्ही अजिबातच करू नका. हे बघा सगळं व्यवस्थित होईल. नाही राजवाडे, मला तर फार टेन्शन येते. हे बघा स्वानंदी मॅडम, टेन्शन वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे. आज पूजा आहे आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये थोड्याशा कुरबुऱ्या होतच असतात ना, मग तुम्ही एवढं का बरं कशामुळे टेन्शन घेताय असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो.
आणि हे सगळं काही बोलत असताना स्वानंदी मात्र म्हणत असते, नको, मला तर असं वाटतंय की हे नातंच नको. आत्ता आपण त्यांना घटस्फोट द्यायला सांगूया आणि वेगळं व्हायला सांगूया. तसंही पाहायला गेलं तर शुश मात्र किती लहान आहे ना, तिला ह्या सगळ्या गोष्टी समजत सुद्धा नाही आहेत. पण आता समोरच्या समजावण्यावरून इकडे पूजेसाठी तयारी होत असते. दुसरीकडे आता अधिक मासाचा तयारी करायची असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे मंदाकिनीने बेसिक शॉपिंग केलेली असते दोन्ही जावयांसाठी. आणि त्यानंतर इथे आता स्वानंदीसाठी साडी आणलेली असते, त्याचबरोबर इथे शूजसाठी ड्रेससुद्धा आणलेला असतो. आणि तेव्हा ती सगळं हे काही दाखवण्याचं काम करत असते आणि म्हणत असते, बघा, मी माझ्या जावयांसाठी आणि लेकींसाठी हे आणलं आहे. तेव्हा साडी स्वानंदीसाठी दाखवत असते. पण इथे स्वानंदीच्या बाबाला मात्र अजिबातच ते सगळं काही पटत नसतं आणि म्हणत असतात, तू हे जे काही आणलंयस ना, ते मला बघण्याची अजिबातच इच्छा नाहीये. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, असं काय करताय, अहो जरा तरी बघून घ्या ना प्लीज, तुम्ही एकदा जरा तरी बघून घ्या ना, असं इकडे आता मंदाकिनी बोलू लागलेली असते. पण स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि मला मात्र तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाहीये, असं सुद्धा आता इथे ते स्पष्टपणे बोलत असतात. पण तेवढ्यातच आता आदिरा म्हणत असते, वाव, किती सुंदर अशी साडी आणलेली आहे. इथे नंदुताईला फारच खुलून दिसेल हा कलर आणि तिला आवडेल सुद्धा, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच आता मंदाकिनी म्हणत असते, आवडेल ना, मी तुला म्हटलं ना, नक्कीच तिला ही आवडेल आणि तुला सुद्धा आवडली ना, माझी चॉईस तशी छानच आहे. मला माझ्या मुली आणि त्याचबरोबर जावाई सगळे असे अगदी सारखेच आहेत, असं मुद्दामच ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र इथे आता कांगावा करायला सुरुवात करत असते. त्याच वेळेला आता इथे स्वानंदीचे बाबा मात्र म्हणत असतात, खरं तर मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. मग आता ती म्हणत असते, मी तुम्हा सगळ्यांशी नीट बोलते, नीट वागण्याचा प्रयत्न करते ना, मग तुम्ही अशी माझ्यासोबत का बरं तुसड्यासारखं वागता, का ह्या सगळ्या गोष्टी अशा करता, तुम्हाला कळत नाहीये का? तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, तेव्हा आता मंदाकिनी म्हणत असते, खरं तर रोहन, इथे तुला सुद्धा अधिक मासाला जायचं आहे ना, आणि मी आपल्या जावयांसाठी थोडंसं चांदी सुद्धा घेणार आहे. मग आता इकडे हे बघ, सासूने जर तुझ्या ताटामध्ये सोनं ठेवलं तर नाही म्हणायचं नाही, हा गुपचूप घ्यायचं, कळलं का तुला? तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, काय चाललंय, आपल्या जावयांना म्हटलं तरी ते चांदी देणार आहेस आणि त्याला मात्र सोनं घ्यायला सांगतेस. तेव्हा ती म्हणत असते, अहो सोन्याचं काय? तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, मी सुद्धा जातो आणि माझ्या जावयांचा मानपान करण्यासाठी थोडंसं सोनं घेऊन येतो. दुसरीकडे आता सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झालेली असते आणि सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतो आता इथे शूश आणि त्याचबरोबर अंशुमन हे दोघेही जण पूजेसाठी बसलेले असतात. तेव्हा स्वानंदीला मात्र इथे शूशचा चेहरा रडणारा आणि त्याचबरोबर तिने असं सांगितलेलं असतं की आता माझ्या मागे मागे अजिबातच करू नकोस, आणि हे सगळं काही तिला आठवू लागलेलं असतं आणि कुठेतरी काहीतरी चुकतंय ह्या सुद्धा गोष्टीची तिला आता इथे जाणीव झालेली असते. सोबतच आपण पाहतो की आता इकडे शूश मात्र आशीर्वाद घेत असते, नमस्कार करत असते. तर दुसरीकडे आता लगेचच पूजा वगैरे आटोपल्यानंतर आपण पाहतो की मंदाकिनी मात्र प्रसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणायला सांगत असते आणि प्रसाद आणि ह्या सगळ्या गोष्टी आणायला सांगितल्यानंतर आता पूजा संपन्न होते. त्याचबरोबर हे दोघेही जण जोडीने इथे सर्वांचा आशीर्वाद घेत असतात आणि जोडीने सर्वांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आजी सुद्धा त्यांना दोघांना सुद्धा आशीर्वाद देत असतात. आणि त्याच बरोबर इथे आता मल्लिकाचा सुद्धा आशीर्वाद घेतात. मल्लिका म्हणत असते, खरं तर आई मेड फॉर इच अदर आहेत ना. मग आता इथे अंशुमन लगेचच समरचा सुद्धा आशीर्वाद घेतो आणि तेव्हा समर म्हणत असतो, खरं तर आतापर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहेस ना, त्या चुका इथून पुढे करू नकोस आणि नीट व्यवस्थित वाग, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. सोबतच एवढंच नाही तर आता इकडे स्वानंदीच्या सुद्धा पाया पडत असते आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, एकमेकांना व्यवस्थित जपा. तर आता इकडे गुरुजींना दक्षिणा देण्यात येते. तेव्हा शूश म्हणत असते, बापरे एवढे पैसे. मग आता अंशुमन मात्र तिला खुणवतो आणि गप्प बसायला सांगत असतो. तेव्हा गुरुजी मात्र निघून जातात. आता गुरुजी निघून गेल्यानंतर आपण पाहतो शूश म्हणत असते, जिजू मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला गिफ्ट देणार होतात ना. आणि तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो हो सॉरी मी विसरलोच, बोल तुला काय हवं आहे, म्हणजे काहीही माग ते मी तुला देईल. तेव्हा ती म्हणत असते, बघा हा जिजू, मी जे मागेल ते तुम्ही मला देणार आहात ना. तेव्हा लगेच आता समर म्हणत असतो, हो तुला जे काही हवं आहे ते मी देईल तुला, तुला काय हवंय ते बोल. नाही पण विचार करा एकदा, म्हणजे मला ते सगळं काही हवंय, जे स्वानंदी ताईला मिळतंय ते सगळ्या गोष्टी मला हव्यात, म्हणजे मला नाही समजलं तुला म्हणायचं काय आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, म्हणजे बघा ना इथे ताईला कसं सगळं ताईचं सगळं काही ऐकतायत, घरामध्ये काय स्वयंपाक करायचा आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी
इथे ताईच ठरवते आणि तेच मला इथे हवं आहे. मला ते सगळे अधिकार हवे आहेत जे ताईला हवे आहेत. म्हणजे अगं मी कुठे काय, मला कोणतेच अधिकार नाही आहेत आणि मी काही एक ठरवत नाही. नाही नाही, सगळा स्टाफ वगैरे तुझंच ऐकतो. मग तसंच मग मला काय मोलकरणीसारखं मला सुद्धा उद्या तुझंच जाऊन ऐकावं लागणार आहे. मग मी सुद्धा तुझंच ऐकू का? नाही नाही, मला असं अजिबात नाही चालणार. त्यामुळे मी सांगते की मला ते अधिकार हवे आहेत. म्हणजे सुष्मिता, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? त्याच वेळेला आजी म्हणत असतात, अगं असं काय करतेस बाळा? नाही नाही अगं सुष्मिता, वेडी आहेस का तू? अंशुमन म्हणत असतो, आता बघ हे लग्न स्वीकारलंय, त्याचबरोबर इथे पूजा वगैरे घातलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि तुला आणखी कोणते अधिकार हवेत? असं तो मुद्दामच सोंबडेपणाने बोलत असतो. मग आता सुष्मिता म्हणत असते, हो तेच अधिकार हवेत जे ताईला हवेत ना, ते सगळे अधिकार मला हवे आहेत. म्हणजे कसं आहे ना, मी सुद्धा ह्या घरामध्ये एक मोलकरीण नाही. म्हणजे बघा, असं व्हायला नको की त्या चिंगीची रिप्लेसमेंट तुम्ही मला आणलेली आहे, असं व्हायला अजिबातच नकोय ना. म्हणून मला खरं तर सगळे अधिकार हवे आहेत असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता लगेचच आजी म्हणत असतात, हे बघ तुझ्यासाठी किती छान दागिने घेतलेले आहेत मी. असं म्हणून जेव्हा तिच्यासमोर दागिने घेतले जातात तेव्हा शुशला आनंदच होतो. शुश मात्र धावतच जाते आणि दागिने घेणार तेवढ्यातच मंदाकिनी तिला डोळ्यानेच खुणावत असते. मग आता शुश मागे हात घेते आणि म्हणत असते, नाही नाही, मला हे दागिने वगैरे अजिबातच नको इथे मला दागिने. मग काय हवंय तुला? अगं बोल ना, काय हवंय तुला? एवढे दागिने दिलेत, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात, हे नकोय तर मग काय हवंय? त्याच वेळेला आता इकडे शुश म्हणत असते, मला ह्या घरचा इथे ताबा हवाय. म्हणजे मला ह्या घरचे अधिकार हवेत, मला ह्या घरच्या तिजोरीच्या किल्ल्या हव्यात, हे एवढं सगळं मला हवंय. आणि जर मला ते मिळालं तरच मी ह्या घरची मालकीण असेल ना, आणि हे सगळं तुम्ही मला द्या. असं इकडे बोलल्याबरोबर आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, शुशची ही इच्छा कोण पूर्ण करेल आणि त्याचबरोबर स्वानंदी ह्या सगळ्यावर काय तोडगा काढेल आणि खरंच आता तिजोरीच्या चाव्या इकडे आता शुशला देण्यात येतील का, हे पाहणं फारच कमालीचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा. विन दोघा तरीही तुटेना.